नमस्कार मित्रांनो. आज पण उठायला उशीर झाला. आज आपल्याचा लेग डे आहे. लेग डे आपलं पूर्ण मांड्याचा पूर्ण पायाचा व्यायाम होईल. आज पहिला आपण पाणी पिऊ. पाणी पिल्यानंतर आपला वॉर्मअप करून व्यायाम सुरू करू लेग डेचा. चला तर वॉर्मअप सुरू करू. सर्वात करून पहा जम्पिंग जॅक करायचे 20 एकदाच करायचा. परत कॉपी करत राहा. आता जे आपण केलं त्याच्यामुळे काय होतं, लेगचा वर्कआउट केल्यानंतर जे आपल्या पायामध्ये वेदना होतात ना, दुसरीचे उठू शकत नाही, आळशी पण येते, एकदम त्रास होतो मांड्याला. ते त्रास आपल्याला होणार नाही. त्याच्यामुळे हे वॉर्मअप जे आहे ना ते गरजेचं आहे. मी काय करतो, शूज घालून 2 मिनटात येतो, तो पण पॉज करतो. चला आता सगळ्यात पहिला एक्सरसाइज आपला स्क्वॉट, नॉर्मल स्क्वॉट. एका सेट करायचा. एका सेटमध्ये 100 स्क्वॉट करायचे. चला चालू करू. स्क्वॉटसाठी पायाचा मोजमाप अशी घ्यायची. हे झालं डेडलिफ्ट, हे झालं स्क्वॉट. एवढं मोजमाप आपल्याला घ्यावी लागते. त्याला स्टार्ट करू. हे आपली कंप्लीट झाली. 100 स्क्वॉट. 100 स्क्वॉट म्हणायला सोपे जाते तर, पण करताना कळते. तुम्हाला जाणून ट्राय करून बघा एकदा. इथं काहीच नाही, अजून एक्सरसाइज बाकी आहे फुल लेगचा. इथं फक्त स्टार्ट झालं. पहिल्या साईडमध्ये 100 नॉर्मल स्क्वॉट. 100 होईपर्यंत गिवअप करायचंच नाही. किती दुखू, तुम्हाला जीव गेल्यासारखं वाटलं तरी पण थांबायचंच नाही. 100 स्क्वॉट झाले ना तरच थांबायचं. तरच तुमचं पॅशन, तुमची किती उत्सुकता आहे, तुमचं किती मनस्थिती व्यायामध्ये समजून जाते. आता मी 100 स्क्वॉट केलेत.
थोडा रेस्ट घेतो. आता आपल्याला पहिलवानी दंड असतात ना, ते 25-25 ते 2 सेट मारायचे. 25 आणि 25 ते 2 सेट नॉनस्टॉप. 25 एकदा मारले की 10 सेकंदाचा रेस्ट घ्यायचा आणि परत लगेच तेच मारलं. तर ते पण मारून टाकतो. हे जरा 25चा 1 झाला. थोडा रेस्ट घ्यायचा. ह्याच्यानंतर परत हेच करायचे 25. नंतर रेस्ट जास्त घ्यायचा 1 मिनिटाचा. पण आधी का नाही जास्त रेस्ट घ्यायचा नाही, कारण का नाही आपल्याला मसल जे जागी झालेले असतात ते लगेच झोपतात. त्याच्यामुळं जागीच राहण्यासाठी लगेच त्याला गरम असते. गरम राहण्यासाठी परत लगेच त्याला लगेच न थांबता ते एक्सरसाइज करायचं. चल आपल्याला हे 25 काय वाटत नाहीत, कारण का नाही आपण स्क्वॉट 100 काढलेले असते स्टार्टिंगला. त्याच्यामुळे आपल्या मसाला माहीत झालेला असते ह्याची कॅपॅसिटी भरपूर आहे. 25 काढली त्याला काहीच होत नाही. म्हणून पहिलं कधी पण 100चा सेट न विसरता मारायचं ते. आता 1 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा. नुसता व्यायामच करायचा नाही. व्यायाम झाल्यानंतर शरीराला दिवसातून आपल्याला 40 ते 45 ग्राम प्रोटीन शरीराला लागतेच. व्यायाम केल्यानंतर न करता लागते. 45 हे प्रोटीन मिळवण्यासाठी सकाळी चणे शेंगदाणे रात्री पाण्यात भिजून घालायचे. ते सकाळी उठून व्यायाम झाल्यानंतर खायचे आणि 1 ग्लास दूध प्यायचं. थोडंफार त्याच्यापासून आपल्याला प्रोटीन भेटतं. आणि शरीर वाढीसाठी कार्बोहायड्रेट लागते. तर त्याच्या जेवणामधून आपल्याला इथून कुठून पण भेटत असतात. म्हणून कार्बोहायड्रेटचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त गरज आहे तेवढीच प्रोटीनची. अन्न जेवढे आहेत तेवढे इनटेक करायचे. ते पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो मी. सगळ्यात जास्त प्रोटीन कशामध्ये असते, कोणत्या पदार्थात असते, नॉनव्हेजमध्ये असते का व्हेजिटेरियनमध्ये असते, ते व्हिडिओ स्पेशल आपण बनवूया. सध्या आपण लेग वर्कआउटवर फोकस करू. चला आता दुसरा सुमो वर्कआउट. सुमो स्क्वॉट. ह्याचे आपल्याला 25-25 ते 2 मारायचे. सुमो कसे मारायचे बघा. डेडलिफ्ट, स्क्वॉट, हे सुमोला कसं 1 25-25चे 2 सेट. तुम्हाला एकच सेट दाखवतो, कारण की व्हिडिओ फुकट चाललाय, बोलता बी नाही काही नाही. तुम्हाला ह्याच्या स्मोकर्स नंतर पुढचा वर्कआउट जे डायरेक्ट ते दाखवतो आता. चला चलिए अब अगली वर्कआउट पे बढ़ते हैं. जंपिंग स्क्वॉट. जंपिंग स्क्वॉट करताना कपायची काही मर्याद नाही. याचे 25चे 2 सेट. ह्याचा अजून 1 सेट करायचा आणि दम भरपूर लागते. पूर्ण लेग वर्कआउटला आपल्या फक्त पॉवर वर्कआउट म्हणतात. त्याच्याने काय होतं, आपल्यामध्ये एक प्रकारचा स्टॅमिना तयार होते, पॉवर तयार होती.
आणि तुम्हाला जे छोटे मोठे आजार होतात ना, सर्दी ताप काय पण होऊ द्या, तुम्हाला आजारच होणार नाही व्यायाम केल्यास. फक्त डाईट चांगली घ्यायची, नाही तर करताना व्यायाम आणि हॉटेलमध्ये समोसे भजे तेलकट पदार्थ खाऊन नासून टाकताना अजून. चला जंपिंग शॉट अजून एक 25चा एक सेट. त्या पाणी पितो. मित्रांनो, हे फक्त बघायला सोपं वाटते. जे नवीन आहेत त्यांनी फक्त 10 केले तरी चालतात. जे रेग्युलर व्यायाम करतात त्यांनीच 25-25 कराय. कारण की बघण्यामध्ये आणि करण्यामध्ये लई फरक आहे. दोन दिवस रेस्ट केल्यानंतर पूर्ण बॉडी अशी डाऊन झाली. आता आपण वॉकिंग स्क्वॉट करणार आहेत. वॉकिंग स्क्वॉट नंतर डंबल डेडलिफ्ट असते ते एक करायचं आहे. त्याच्यानंतर मग काफचा व्यायाम करायचा आहे. आपल्या मराठी भाषेत पोटऱ्या म्हणतात. पोटराचा व्यायाम करायचा. पोटराचा झाला की सपाटी मारायची शेवटची आणि आपला व्यायाम संपला. ओके, चला स्टार्ट करू आपला वॉकिंग स्क्वॉट. किती जरी एनर्जी असली तर 25च काढायची. जास्त काढले ना ते तुम्हाला आज नाही कळणार, उद्या कळणार. करीत चालताना. त्याच्यामुळं जास्त इगोमध्ये जाऊन व्यायाम करायचा नसते. आपली केवढी लिमिट आहे त्या लिमिटप्रमाणेच व्यायाम करायचा आणि आहार पण तसाच घ्यायचा. तर तुमच्या बॉडीची ग्रोथ होईल. आपल्याला काय बॉडी बिल्डर व्हायचं नाही, पण आपली शरीरसृष्टी 4 चौघामध्ये चांगली दिसावं एवढीच आपली बॉडी बनायची, जास्त नाही. आणि फक्त आपल्या खेड्यापाड्याच्या लेकरांसाठीच व्हिडिओ बनवलो, कारण की शहरामध्ये जिमला होतं त्याला माहिती असते कशी व्यायाम करायचं काय नाही. खेड्यापाड्याच्या लेकराला कशी बी आबड करतात, रनिंग केलेली असते, भरतीची तयारी करताना कशी पण व्यायाम केला असते, त्याला माहीत नसते कोणता व्यायाम कसा करायचा. तरी आता सगळे हुशार झालेत. ते पण काही जण असतात थोडेफार, त्यांना माहिती करणं गरजेचं असते. कसं पण काय पण केल्यानं कसं इंजुरी होती. इंजुरी झाली की खर्च आला दवाखान्याला, योग्यतेने व्यायाम करायचा. चला दुसरा सेट 25-25 वॉकिंग स्क्वॉट. ओके, स्टार्ट.
वॉकिंग स्पॉट पण कंप्लीट झालेला आहे आपला. आता हे मसल बनायचा व्यायाम म्हणजे डंबेल डेडलिफ्ट, ते आपण करू लगेच. डेडलिफ्टचं माप कसं घ्यायचं ते तर माहिती आहे आपल्याला, तरी पण तुम्हाला सांगतो आणि स्टार्ट करू. तुम्ही फक्त हे 2 डंबल घ्यायचे. डेडलिफ्टचं माप पाय जोडून पहिल्या ह्याच्यात 1 ह्याचे कसे करायचे, 12-12चे 3 सेट. दिल दीवाना ना जाने कुछ हो गया, तूने ऐसे देखा कि कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया मेरी जान. अजून 2 सेट आहेत आपले. फक्त लेग डेच्या दिवशीच आपल्याला असं वाटते की व्यायाम सोडून द्यावं, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी वाटते खरंच सोडून द्यावं. लय म्हणजे लय त्रास होते. पण लेग डेचा व्यायाम सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यापासून तुमची पूर्ण हाफ बॉडी बिल्ड होते आणि वरची बॉडीला काही वेळ लागत नाही. बायसेप छोटा मसल, ट्रायसेप छोटा मसल, शोल्डरचे 3 मसल असतात, ते पण छोटे छोटेच असतात. बॅकचे 4 मसल असतात, ते पण छोटे छोटे असतात. ते ट्रेन व्हायला काही वेळ लागत नाही. बट मांड्या तुम्हाला 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतरच त्याचा फरक बघायला भेटते. आणि तुम्ही मांड्यामुळेच खरं निरोगी राहतात, कारण की पूर्ण ताकद ही आपल्या मांड्यात असते. बाकी वरचं शरीर फक्त दिखावा आहे. चला दुसरा सेट मारू. हे मसल आहे हे ट्रेन होतं. आता आपण करायला ना त्यांना हे मसल ट्रेन होते. चला तिसरा मसल कॅमेरा बंद करून व्हिडिओ मोठा व्हायला आहे. मित्रांनो आता हे आहे ना काफचा वर्कआउट चालू करू. 25-25 2 सेट फक्त. पाय जेव्हा असा वर घेतात ना तेव्हा इथं क्विज करायचं आणि नंतर खाली घ्यायचं. जास्त घाई करायची नाही, काही नाही. हे आपलं झाला काफ वर्कआउट. ह्याचे 2 सेट मारायचे. यानी ये खेल बच्चों का नहीं है, ये मर्दों का खेल है. चलो फिर स्टार्ट करते हैं. थोड़ा भी देर नहीं करना, रेस्ट ज़्यादा नहीं लेना, तुरंत बाद ही चालू कर देना, रुकना नहीं. चलो और ये दाई क्लब का पैर जिस पर पड़ता है ना, या उठता नहीं उठ जाता है. समझ में आए बात? दोबारा मेरे से पंगा मत लेना. आता लास्ट आणि बेस्ट गावरान सपाटे. ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट आहे ते. गावरान सपाटे एवढा भारी वर्कआउट आहे. त्याने तुमचे शोल्डर, चेस्ट, ट्रायसेप, बायसेप, बॅक
फोराम, थाईज, काफ अशा प्रकारे पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होती. त्याच्यामुळं व्यायामाच्या शेवटी लेग डेच्या, विशेष म्हणजे लेग डेच्या दिवशी शेवटला त्याचे 2 सेट मारायचे. एक सेट तुमचं जेवढा स्टॅमिना आहे तेवढं एक सेटमध्ये मारायचे आणि दुसऱ्या सेटमध्ये 10 मारून फिनिश. चला स्टार्ट. हे झाले आपले सपाटे पूर्ण. च्या अगोदर मी 25 मारले होते, 16 मारले. खेळ खलास, व्यायाम खलास. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आपण एक प्रोटीन शेकर मागवलं आहे फिटफायरचं, त्याच्या अनबॉक्सिंगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. प्लीज सपोर्ट करा, फक्त आपला गरीब माणूस आहे.